नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओचा विषय महत्त्वाचा आहे. नक्की काय असेल व्हिडिओचा विषय? काकडी सारख्या पिकामध्ये, काकडी पिकामध्ये कोणत्या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहे भरघोस उत्पादन घेण्यासाठी, त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आपण सागर चियाताई व्हरायटीच्या काकडीच्या 13 गुंठ्याच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी उभे आहोत. माझ्यासोबत शेतकरी आहेत. त्यांचं नाव या ठिकाणी जाणून घेतो. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. सोमनाथ ज्ञानदेव माने, राहणार राहणार मेडत बारा. बारामती. तुम्ही डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखता? डॉक्टर किसनला गेली 6 महिन्यापासून 6 महिने. ओळखतो. आणि आपला हा एक काकडीचा प्लॉट आहे. त्या साईडला बीन्स, एवढा बीन्सचा प्लॉट आहे. एवढ्याचा प्लॉट. तो आणि किती दिवसाचा झाला केवढ्याचा? तो 50 दिवसाचा प्लॉट आहे आता. सुरू झाला. हा, सुरू झाला. 50 दिवसाच्या आतमध्ये साधारण 45व्या दिवशी चालू होतो. आणि दुसऱ्या साईडला आपला दोडक्याचा प्लॉट आहे. आणि त्यानंतर परत चौथा plot. आणि रहेला मिरचीचा एक प्लॉट आहे. का तुम्ही म्हणजे पहिला प्लॉट काकडीचा रजिस्टर केला, बीन्सचा केला, दोडका केला आणि मिरची केली, 4 प्लॉट डॉक्टर किसानकडे रजिस्टर करण्यापाठीमागचं कारण काय असेल? वेळोवेळी योग्य मार्गदर्शन आणि रोगावर, जसं की आता रोग आला होता, करप्या, बुरी, डावणी, बरोबर, यासाठी योग्य प्रकारचं मार्गदर्शन काकडी आणि दोडक्यासाठी झालं नाही तर आधी अक्षरशः हातातून गेलेले प्लॉट होते. हे दुसरं कोणी असतं तर हे एवढे चांगल्या पद्धतीचे प्लॉट परत कव्हर करता नसते. आता सध्या या 13 गुंठ्यातून काकडीचं उत्पादन किती मिळतंय? ॲव्हरेज 200 किलो पर डे. पर डे 200 किलो. पर डे 200 किलो. खूप चांगला ॲव्हरेज या ठिकाणी म्हणता येईल. 13 गुंठ्यात जर आपण पर डे 200 किलो, प्रति दिवस 200 किलो माल या ठिकाणी या शेतकऱ्याला मिळतोय, म्हणजे एकरी साधारणतः जर आपण बघितलं 600 ते 700 किलो माल आपल्याला मिळू शकतो. त्यासाठी 4 गोष्टी कोणत्या लक्षात घ्यायच्या आपल्याला? काकडी पिकामध्ये सर्वात प्रथम सकिंग पेस्ट, पांढरी माशी असेल, तुडतुडे असतील, लाल आणि पिवळा कोळी असेल, याचं नियंत्रण व्यवस्थित करता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे डावणी, भुरी आणि करपा, पावडरी मिल्डू, डावणी मिल्डू आणि करपा, या तिन्ही रोगांचं नियंत्रण आपल्याला करता आलं पाहिजे. तरच आपल्याला, आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना सातत्याने शेंडा सुरू राहणं, त्याचप्रमाणे कळी त्या ठिकाणी कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी कॅल्शियम बोरॉनची लेवल जमिनीच्या माध्यमातून असेल. आपण या ठिकाणी तोडा सुरू आहे, बघतोय काकडीचा आकर्षक रंग असेल, त्याचप्रमाणे ही जी क्वालिटी, या क्वालिटीला महत्व आहे. माने साहेब, एक परत एकदा तुमचा खूप मोठा व्यवसाय आहे. शेतीमध्ये तुम्ही नवीन आहात, परंतु चांगलं मार्गदर्शन मिळाल्यावर शेती चांगली होऊ शकते का, याबद्दल काय सांगाल तुम्ही? 100% चांगलं मार्गदर्शन असेल. मी गेल्या वेळी पण म्हटलं होतं की शेतकऱ्यांना योग्य आणि वेळोवेळी मार्गदर्शन असेल. विशेषतः औषधाचं जे स्प्रे असेल, ड्रिंचिंग असेल किंवा त्याच्यावरतीचं जे मॅनेजमेंट असेल एक चांगल्या प्रकारचं, तर शेती कुठल्याही बिझनेसला तुफान चालू शकते. मित्रांनो, आपला व्हिडिओचा विषय होता कोणत्या 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये पावडरी मिल्डू, डावणी मिल्डू, करपा, सकिंग पेस्ट, लाल कोळी, पिवळा कोळी, कळ्यांची संख्या वाढवायची. तर याच्यासाठी आपण मी 2-3 फवारण्या आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून करणार आहे. पहिली फवारणी या स्टेजेसला जर असेल, माल सुरू आहे, शेंडा सुरू आहे, कळी थोडीफार पिवळी पडते, अशा वेळेस 200 लिटरला टच ऑफ 500 ग्रॅम, मेलिड्यू 400 ग्रॅम आणि ट्रासीड, ज्याच्यामध्ये पेगासस आणि डेलिकेट आहे ते ट्रासीड, 200 लिटरला 250 मिली टच ऑफ आणि मेलिडी बरोबर घ्यायचंय. 2 ते 3 दिवस गॅप जाऊ द्या, त्यानंतर फवारणी घ्यायची तुम्हाला. ती फवारणी खूप महत्वाची. काकडीचा आकर्षक रंग, लांबी, जाडी व्यवस्थित टिकली पाहिजे, वाकडे झाले नाही पाहिजे फळं. त्याच्यासाठी वेगो मास्टर 500 मिली, टेक्केल 500 मिली आणि बोरॉन 100 ग्रॅम. त्याच दरम्यान जमिनीतून द्यायचं आपल्याला एकरी 1 लिटर प्लॅटिनम आणि 4 किलो कम्फर्ट सोल्युशन. पुढची फवारणी आपल्याला घ्यायची पुन्हा एकदा डावणी मिल्डू असेल, भुरी असेल, करपा असेल, त्याच्यासाठी डावणी किंग 500 मिली, झेड 78 400 ग्रॅम. परत पुढे एकदा 3-4 दिवस जाऊ द्या. नागाळे असेल, नीट लक्षात घ्या, नागाळे असेल, थ्रिप्स असेल, माइट्स असतील, त्यावेळेस तिथं झेडलेक्स 250 मिली, आबाशिन 100 मिली, कॉम्बिफट 100 ग्रॅम असा स्प्रे घ्या. 4 स्प्रे सांगितले. अजूनही खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु एवढं जरी केलं तरी हातात नसलेला प्लॉट तुमचा त्या ठिकाणी हातात येऊ शकतो, शेंडा चांगला सुरू होऊ शकतो. त्याचप्रमाणे कळ्यांची संख्या वाढून असं दर्जेदार फळ आपल्या हातात येऊ शकतं. दर खूप चांगले आहेत. तर अशा वेळेस आपल्याला आपलं उत्पादन वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या, या व्हिडिओमधून सांगण्याचा मी प्रयत्न केला. बारामती तालुक्यातून माने साहेबांच्या काकडीच्या प्लॉटमधून शेजारी बीन्स आहे, अजूनही दुसरीकडे त्यांचा त्या ठिकाणी मिरची आणि दोडक्याचा प्लॉट आहे. दोडक्याचा प्लॉट सुरू आहे का? हो. किती उत्पादन मिळतंय?
डेली आता बुरी अँड डावणीमुळे कमी झालं होतं, पण आता कव्हर व्हायला लागले. साधारण एक 400 किलो डेली निघायला पाहिजे. निघतोय 400. तो किती दिवसाचा आहे दोडक्याचा? तो 50 दिवस. 50. नक्कीच मित्रांनो, काकडी पिकामध्ये या 3 ते 4 फवारण्या अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना जर तुम्हाला त्या ठिकाणी फळाची किपिंग क्वालिटी मिळत नसेल तर या फवारण्या करून नक्कीच किपिंग क्वालिटीमध्ये फरक जाणवेल. आणि अधिकचा फुटवा जर मिळवायचा असेल, सातत्याने उत्पादन सुरू ठेवायचं असेल, ज्यावेळेस 1 लिटर प्लॅटिनम 4 किलो कम्फर्ट सोल्युशन देतात, तिथून पुढे 10 दिवसाने जमिनीतून एकरी 5 लिटर फोर स्ट्रोक, एकरी 5 लिटर फोर स्ट्रोक 5 किलो फिनोलेक्सचं 15-30-15 या खताची मात्रा जर तुम्ही दिली, सातत्याने उत्पादनामध्ये भर होत राहील, नवीन कळी येत राहील. डावणी भुरीचा शिरकाव आपल्या प्लॉटमध्ये झालाय. प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपण काही करू शकलो नाही. क्युरेटिव्ह मध्ये तुम्हाला टच ऑफ मेलिड्यू ट्रासिडचा स्प्रे सांगितला, जेणेकरून डावणी भुरी आणि थ्रिप्स माइटचा बंदोबस्त त्या ठिकाणी होईल. आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. काकडी पिकामध्ये आपण कशा पद्धतीने सुरू असलेल्या पिकात काम कसं केलं पाहिजे या संदर्भात व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत दिला. चांगल्या पद्धतीने या व्हिडिओचा वापर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर केला तर नक्कीच उत्पादनात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.